कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 4. पळणीस्वामींना कुरवपुरममध्ये वासवी अंबिकेचे दर्शन। पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही तिघांनी ध्यानास बसवण्याचे ठरविले। श्री पळणीस्वामी म्हणाले, बेटा माधवा, बाळ शंकरा, आपण तिघेही ध्यानात बसूया। ध्यानातील आपल्या आध्यात्मिक अनुभवांबाबत आपण चर्चा करू। ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा असल्याने आपल्याला भविष्यात नक्की काहीतरी असामान्य आध्यात्मिक प्रगती अनुभवास येईल। भविष्यात हून इंग्रजी कालगणना वापरता येईल। त्याहून ख्रिस्ती कालमानाप्रमाणे आज दिनांक 25/5/1336 शुक्रवार योग कलायुक्त हा पूर्ण सौभाग्याचा दिवस आहे। आपल्या जीवनात हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। मी माझे स्थूल शरीर येथे सोडून सूक्ष्मदेहाने कुरवपुरमला जाईन। सूक्ष्मदेहाने 4 किंवा 5 ठिकाणी एकाच वेळी संचार करणे ही मला बालक्रीडा आहे। आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात राहूया। त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्मदेहाने कुरवपुरमला पोहोचेन। स्वामींची कृपा प्राप्त होण्याचा मार्ग। पळणीस्वामींचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आणि म्हणालो, स्वामी माधवाने श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य मंगल स्वरूप पाहिले आहे। तुम्ही तर सूक्ष्म स्तरावर सतत श्रीवल्लभांच्या सानिध्यात आहात, पण मला केवळ त्यांचे नाव माहीत आहे, त्यांचे रूप पाहिलेले नाही। मी त्यांचे कसे ध्यान करू शकेन? पळणीस्वामी स्मित करून म्हणाले, बाळा, श्रीपादांवर जर तुझी भक्ती असेल तर प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल। कासव आपल्या बालकापासून खूप दूर असले तरी विचार लहरींनी त्या बालकाचे रक्षण करते। मांजर आपल्या पिल्लांना तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात नेते, ती सुरक्षित वाटेल अशा जागी त्यांना ठेवते। त्याप्रमाणेच श्रीपाद आपल्या भक्तांना प्रथम कूर्म किशोर न्यायाने वागवितात, काही प्रगतीनंतर मार्जार किशोर न्यायाने वागवितात, नंतर भक्तांना मर्कट किशोर न्यायाने शिक्षण मिळते। मर्कट किशोर न्यायात माकडाच्या पिलाला प्रयत्नपूर्वक आईला चिकटून राहावे लागते। आणखी पुढील प्रगतीनंतर भक्त पाण्यातील लहान माशांप्रमाणे आई मागून मुक्तपणे विहार करू लागतात। जेव्हा तू ध्यानाला बसशील तेव्हा ते तुला दर्शन देतील। श्रीवल्लभांनी भविष्यकाळाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे, म्हणून त्यांनी मला या महान दिवशी सूक्ष्म शरीराने कुरवपुरमला येण्यास सांगितले आहे। त्यांची आज्ञा होताच मी निघेन। तेथे काहीतरी महत्त्वाचा प्रसंग घडणार आहे। प्रभू दत्तात्रेयांनी तो प्रसंग पाहण्याची अपूर्व संधी मला दिली आहे। असे बोलून ते समाधीत गेले। नंतर मी आणि माधव देखील ध्यानात गेलो। अशी ध्यान समाधी 10 घटका चालली। आम्ही सर्वजण आश्चर्यकारकरित्या एकाच वेळी देहभानावर आलो। ध्यान समाधीनंतर पळणीस्वामी खूप उत्साही दिसत होते। मी आणि माधवाने स्वामीजींना त्यांच्या ध्यानातील अनुभव सांगण्याची विनंती केली। त्यांनी स्मित करून सर्व काही पुढील प्रमाणे सांगितले। शिवशर्माची कथा, श्रीपाद श्रीवल्लभांचे ध्यान केल्याची फळे। या कलियुगातील लोक किती भाग्यवान आहेत बरे। कुरवपुरमला हे लहान गाव असून तेथे शिवशर्मा नावाचा वेदज्ञ व आचारसंपन्न ब्राह्मण आपल्या अंबिका पत्नीसह राहत होता। त्याने श्रीपादांचे महात्म्य जाणले होते। कुरवपूरमध्ये फक्त तेवढेच ब्राह्मण कुटुंब होते। तो दररोज नदी ओलांडून सुयोग्य ब्राह्मणोचित कर्माने धनार्जन करून कुरवपुरमला परत येत असे। तो काश्यप गोत्राचा होता। तो महान विद्वान व सदाचार संपन्न यजुर्वेदी ब्राह्मण होता। शिवशर्माची अपत्ये जन्मल्यावर अल्प काळात दिवंगत होत असत। शेवटी एक अपत्य जगले। दुर्दैवाने तो जड व मंदबुद्धीचा होता। निरुपयोगी बालकामुळे शिवशर्मा दुःखी होता व हाडाच्या सापळ्याप्रमाणे दुर्बळ व आजारी झाला होता। एके दिवशी त्याने श्रीवल्लभांच्या जवळ वेद म्हटले आणि शांतपणे उभा राहिला। त्याच्या मनातील दुःख श्रीपादांनी पाहिले आणि हळूच स्मित करीत म्हणाले, शिवशर्मा, जे आपली सर्व चिंता विसरून सतत माझे ध्यान करतात, मी त्यांचा दास आहे। तुझी इच्छा मला सांग। त्यावर शिवशर्मा म्हणाला, स्वामी, माझी अशी इच्छा होती की माझा पुत्र माझ्यापेक्षाही महाविद्वान व वक्ता व्हावा। माझ्या सर्व आकांक्षा फोल ठरल्या। माझा मुलगा अतिमंद व मूढ निघाला। आपण घटिताचे अघटित करू शकणारे असल्याने त्याला विद्वान व उपयुक्त व्यक्ती करणे आपणास अवघड नाही। या उपर आपली मर्जी। उत्तरादाखल श्रीपाद म्हणाले, बेटा, पूर्वकर्मांची फळे महात्म्यांना देखील अटळ आहेत। सर्व जगत अभंग नियमाने चालत आहे।
स्त्रियांना त्यांनी केलेल्या पूजेचे फळ म्हणून पती मिळतात, भक्तीचे फळ म्हणून अपत्य प्राप्त होतात. दान नेहमी पात्र व्यक्तींना केले पाहिजे. अपात्र लोकांना दान केल्यास प्रतिकूल फळे मिळतात. सुस्वभावी व्यक्तीला अन्नदान दिल्यास दान मिळालेल्या व्यक्तीच्या सत्कर्माच्या पुण्याईचा काही भाग दात्याकडे जातो. दान देताना अहंकार नसावा, तरच त्याची सुफले मिळतात. तुझ्या पूर्वजन्मातील कर्माचे फळ म्हणून तुला मतिमंद पुत्र मिळाला. तुम्हा नवरा बायकोला दीर्घायू पुत्र पाहिजे होता, अल्पायू नको होता, म्हणून मी तुम्हाला पूर्णायू पुत्र प्रदान केला. जर त्याच्या पूर्वजन्मातील पापे नष्ट करून त्याला उत्तम विद्वान करावयाचे झाल्यास कर्मसिद्धांतानुसार तू तुझ्या आयुष्याचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे. तू आयुष्य त्यागास तयार असशील तर मी तुझ्या पुत्राला सुयोग्य विद्वान करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाला, स्वामी, मी वृद्धत्वात प्रवेश केला आहे. मी या आयुष्याचा त्याग करण्यास तयार आहे. माझा पुत्र बृहस्पतीप्रमाणे महापंडित व वक्ता होणार असेल तर मला तरी अन्य काय हवे? मग कर्तुम अकर्तुम असणारे श्रीपाद म्हणाले, होय, लवकरच तुझा मृत्यू होईल. मृत्यूनंतर काही काळ तू सूक्ष्म देहात राहशील आणि दिशीला नगरीत निंब वृक्षाच्या खाली भूगर्भात असलेल्या गुहेत तप करशील. त्यानंतर तू महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म घेशील. हे तुझ्या बायकोला कोणत्याही परिस्थितीत सांगू नकोस. श्रीपादांच्या आगामी जन्माचे अनावरण. लवकरच शिवशर्माचा मृत्यू झाला. अंबिका आपल्या मुलासह भिक्षा मागून दुःखमय जीवन जगत होती. शेजारी पाजारी कुचेष्टा करावयाचे, त्याला अंत नव्हता. तो बिनकामी ब्राह्मण युवक लोकांच्या कुचेष्टा असह्य झाल्याने जीव देण्यासाठी नदीकडे पळू लागला. त्याची असहाय्य माता देखील जीव देण्यासाठी त्याच्या मागून धावू लागली. पूर्वसंचित पुण्यामुळे त्यांना रस्त्यावर श्रीपादांनी पाहिले. त्यांनी त्या दोघांना आत्महत्येच्या प्रयत्नापासून परावृत्त केले. त्यांनी आपल्या असीम करुणेने इच्छा मात्रे करून त्या मूढ मुलास महाविद्वान केले. त्यांनी अंबिकेला उर्वरित जीवन शिवपूजेत व्यतीत करण्यास सांगितले. शनी प्रदोष समयास शिवपूजनाने प्राप्त होणाऱ्या फळाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी तिला असा वर दिला की पुढील जन्मी तिला सर्व दृष्टींनी त्यांच्याप्रमाणे पुत्र होईल. तथापि सर्व त्रैलोक्यात त्यांच्यासारखा कोणीच नसल्याने त्यांनी स्वतः तिच्या पोटी पुढील जन्मी पुत्र होण्याचे ठरविले. बेटा, श्रीचरणांची ही अद्भुत लीला माझ्यासमोर आज शुक्रवार दिनांक 25/5/1336 रोजी घडली. वासवीचे प्रकटीकरण व तिची कथा. आज विशेष सुदैवाने मी श्रीपाद प्रभूंवर कृष्णा नदीत स्नान केले. स्नानानंतर श्रीपादांनी आपल्या आत्मशक्तीने योगाग्नी निर्माण केला. या योगाग्नीत कन्याकांबा अग्नीप्रमाणे वर्ण धारण करून प्रकट झाली. बऱ्याच दिवसापासून मी ध्यानात श्रीपादांची बहीण वासवी कन्याकांबा हिच्या दर्शनासाठी प्रयत्न करीत होतो. काही अज्ञात कारणामुळे ती मला दर्शन देत नव्हती. मी अंबिकेच्या पायांवर लोळण घेतली. स्मित करणारे श्री वल्लभ खूपच प्रसन्न दिसत होते. श्री वासवी माता अगदी श्रीपादांप्रमाणेच होती. कोणीही त्यांना पाहून ते जुळे असावे असा विचार करील. त्या कुरवपुरम महाक्षेत्रात फक्त श्रीपाद, वासवी माता आणि मी होतो. श्री वल्लभांच्या योगलीला अनंत आहेत. मी मनात विचार करीत होतो की दिशीला नगरम कुठे असेल आणि दिवंगत शिवशर्माला केवळ सूक्ष्म देहाने तप करणे कसं शक्य होते. माझी शंका जाणून श्रीपाद श्री वल्लभ म्हणाले, योगशक्तीविषयी कुणी कल्पनाही करू शकत नाही. दत्तप्रभूंचे योगमार्ग खूप नवल, नित्य नूतन, पूर्वी कधी न ऐकलेले आणि अचिंत्य आहेत. काही वेळानंतर त्या योगाग्नीतून दिव्य प्रकाशात एक जोडपे प्रकट झाले. श्री वल्लभांनी मला सांगितले की ते वासवी मातेचे वडील कुसुमश्रेष्ठी व माता कौसुंबी होते. वासवी माता काही वेळ ध्यान मुद्रेत होती. श्रीपादांनी निर्माण केलेल्या योगाग्नीतून नगरेश्वर स्वामी प्रकट झाले. त्यानंतर वासवी मातेचे बंधू विरूपाक्ष आणि अग्नी प्रवेश केलेले 102 गोत्रांचे गोमठ त्या योगाग्नीतून प्रकट झाले. श्रीवल्लभ प्रसन्नतेने म्हणाले, नंदीश्वराच्या अंशापासून विरूपाक्ष जन्मला आणि मी त्याच्यात माझा अंश देखील घातला. माझे मातामह बापनावधानुलू, ज्यांनी सूर्यमंडलातून ऊर्जा आकर्षित करून श्रीशैल मल्लिकार्जुन लिंगात प्रवेशित केली, ते पूर्वजन्मी भास्कराचार्य नावाचे बृहतशिला नगरात राजगुरू म्हणून राहिले होते. ते ब्रह्मदेवाचा अंश म्हणून जन्माला आले. मी प्रत्येक श्रावण पौर्णिमेला नक्की बृहतशिला नगरात जातो.
माझी बहीण श्री वासवी कन्यका माझ्या हाताला राखी बांधते. प्रियपणी माझी कृत्ये, लीला आणि महान घटना कोणीही करू शकणार नाही. कोणीही त्यांची नक्कल करू शकणार नाही. कुणालाही माझी शक्ती मिळू शकणार नाही. तुझ्या तीव्र तपाचे फळ म्हणून तुला सिद्ध वैश्य वासवी माता आणि आमचे माता पिता कुसुमश्रेष्ठी व कौसुंबी यांचे दर्शन होऊ शकले. आता हे कुरवपुरम मोठा महाल होणार आहे बघ. नवल आश्चर्य, केवळ इच्छेने मोठा राजमहाल निर्माण झाला. आम्ही सर्वजण त्यातील रत्नजडित सिंहासनावर बसलेले होतो. श्रीपाद म्हणाले, गोमठ हे 714 गोत्रांचे आहेत. अंबिकेबरोबर ज्या जोडप्याने अग्निप्रवेश केला ती फक्त 102 गोत्राची होती. स्वरोचिष मन्वंतरात प्रभू ईश्वरांच्या भक्तीत 18 नगरे होती. त्यात सर्वात महत्त्वाचे बृहच्छिला नगरम होते. जर तुमच्यापैकी कोणी दत्तभक्त असतील व बृहच्छिला नगरातील अंबिका, नगरेश्वर व इतर देवांचे दर्शने घेतल्यास तुम्हाला विशेष पुण्य प्राप्त होईल. जेथे जेथे दत्त नामस्मरण होते तेथे वासवी माता अदृश्यपणे राहते. ती मनोकामना पूर्ण करते. जेथे जेथे वासवी कन्यका अंबिकेचे नामस्मरण होते तेथे दत्त अदृश्यपणे राहतात. थोड्या प्रयत्नात महापुण्य प्राप्त होते. कृतयुगात लोक सत्यपालन करणारे व सिद्ध संकल्प होते. त्रेतायुगात मोठ्या प्रमाणावर यज्ञ व याग होत होते. द्वापार युगात मंत्रशास्त्र प्रचलित होते. या कलियुगात तंत्रशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. तंत्र म्हणजे चैतन्याचा प्रसार. या सर्व सृष्टीचे मूळ कारण मी आहे. सर्व 33 कोटी देवता, सर्व सजीव प्राणीमात्र आणि अनंत कोटी विश्वे माझ्यात आहेत आणि माझ्यामुळे ते चैतन्ययुक्त आहेत. तसेच माझ्या उपस्थितीमुळे त्यांना विविध प्रकारच्या शक्ती मिळतात. जसे सर्व नद्यांचे अंतिम आश्रयस्थान महासागर आहे, तसे कोणत्याही देवतेची पूजा केली तरी ती मलाच पोहोचते. माझी पूजा केल्यास सर्व देवतांची पूजा केल्याचे फळ मिळते. माझ्या परब्रह्म तत्वातून प्रकट होणारी विश्वे ही माझीच प्रतिबिंबे आहेत. मी आणि माझी प्रतिबिंबे यात भेद नाही. आदिपराशक्ती स्वरूपातील वस्तू मी स्वतःच आहे. परतत्व हे नर मादी रूपाच्या पलीकडील आहे. मी पुरुष रूपात असतो तेव्हा मला दत्त म्हणतात. मी स्त्री रूपात असतो तेव्हा मला आदिपराशक्ती म्हणतात. म्हणून वेदवेत्यांनी त्यास श्रीकृष्ण श्यामला देवी आणि श्रीरामो ललिता अंबिका असे म्हटले आहे. माझ्या स्थूल देहातून बाहेर पडणारी किरणे मी जिथे संचार करीन त्या स्थानांना पावन करतात. माझे सूक्ष्म शरीर संपूर्ण पृथ्वीला वेढून राहते. माझा कारण देह कोट्यानुकोटी विश्वांना व्यापून राहतो. माझा महाकारण देह सच्चित आनंद स्वरूप आहे. ते शरीर ब्रह्मानंदात निमग्न असते. या सर्व 4 शरीरात माझे चैतन्य एकाच वेळी कार्य करते. कुणीही मला कोणत्याही प्रकारचा जप आणि तप किंवा योग साधना किंवा इतर साधना यांनी प्राप्त करू शकत नाही. माझ्या विशेष कृपेनेच मला प्राप्त करता येते. माझ्यात विलीन झालेल्या महात्म्यांना देखील माझ्या इच्छेनुरूप विविध प्रसंगी स्थूल देहाने जन्म घ्यावे लागतात व माझी कार्ये करावी लागतात. परब्रह्मस्वरूप अनघालक्ष्मी माझे शक्तिरूप आहे. ती माझ्या शरीराच्या डाव्या भागात आहे. माझ्या शरीराच्या उजव्या भागात माझे त्रिमूर्ती स्वरूप आहे. त्रिमूर्ती रूप हे 3 गुणांचे संयुक्त स्वरूप आहे. उत्पत्ती, संरक्षण, लय, अंतर्धान, अनुग्रह हे सतत होत असतात. प्रत्येक पदार्थ अक्षरांचे घनरूप आहे. सर्व अक्षरांना स्पंदने असून ते सर्व मंत्र आहेत. आवाजाच्या या रूपाला स्पंदन असून ते महासरस्वतीचे स्वरूप आहे. घनीभूत शक्ती हे महालक्ष्मीचे स्वरूप असून त्यातील शक्ती हे महाकालीचे स्वरूप आहे. मी आता शक्ती असलो तर पुढील क्षणी शाक्त म्हणजे शक्तीला धारण करणारा असेन. जगन्माता हे अनंत करुणेचे प्रतीक असून जगतपिता हे अति कठोर दिव्य न्यायाचे प्रतीक आहे. माझे पितृस्वरूप अटळ कर्मफळांचा निर्णय करून त्याची कठोर बजावणी करते. माझा आश्रय घेतलेल्या भक्तांवर माझे मातृस्वरूप करुणा व दया करते. बाळाने मोठी चूक केली तरी माता ती छोटी समजते. त्याने छोटे सत्कर्म केले तरी माता त्याचे महान फळ देते. माझे मातृस्वरूपही असेच आहे. जाणून घ्या की मी या सर्व सृष्टीचा पिता, माता व गुरु आहे. तुझ्या मनात असलेला संशय दूर करण्याचे मी ठरविले.
तुला शंका आहे की वासवी कशी माझी बहीण झाली? पूर्वी मी अत्री अनसूया यांच्याकडे जन्मल्यावर अनसूया माता मला पाळण्यात झोका देत असताना विचार करीत होती, सगळे पुत्रच आहेत, दत्ताची लक्षणे असलेली एक देखील कन्या जन्मली नाही. ती महापतिव्रता असल्याने व तिची तीव्र इच्छा असल्याने ती त्वरित सुफलित झाली. एका बाजूला झोका जाताना तिला दत्त स्वरूप दिसत असे, तर परत येताना वासवीचे रूप दिसत असे. हे स्वप्न आहे की वैष्णवी माया याचे ती नवल करू लागली. तेव्हा अत्रि ऋषी असे म्हणाले, अनसूया, त्रिगुणात्मक त्रैमूर्तींचे मूळ स्वरूप जाणण्यासाठी आपण कठोर तप केल्यानंतर आपल्याला दत्त हे बालक म्हणून प्राप्त होऊ शकले. त्रैमूर्तीचे हे गुरुरूप असल्याचे मी जाणले आहे. खरे तर हे श्रीमन नारायणांचे स्वरूप आहे. त्याच रूपाने स्त्री रूप घेतल्यावर ते आदी पराशक्ती कन्यका रूप होते. ते सृष्टी प्रारंभापासून बंधू भगिनी आहे. अहो, किती आश्चर्य! नंतर ते ध्यानमग्न झाले आणि त्यांना माझे यथार्थ चैतन्य रूप दिसले. त्यांना असेही दिसले की ते अंबिकेचे देखील रूप आहे. त्यांना हेही समजले की मी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून प्रगट होण्यापूर्वी योगमाया म्हणून आले पाहिजे व वासवी कन्यकेचे रूप घेतले पाहिजे. अत्री व अनसूया यांच्या विनंतीवरून आमची रूपे वेगळी झाली व अंबिकेने मला राखी बांधली. अत्री व अनसूया यांचेकडे दत्त म्हणून जन्मलेले रूपच कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ आहे. दत्तांच्या सर्व अवतारांच्या अगोदरपासून हे रूप अस्तित्वात असून ते गुप्त राहील. आदी पराशक्तीच्या इतर अवतारांच्या अगोदरपासूनचे वासवीचे रूप अस्तित्वात असून तेच वासवी कन्याकांबा रूप आहे. म्हणून ते रूप देखील अग्नितत्वावर गुप्त आहे. मनुष्य धर्म व देवता धर्म भिन्न आहेत. अंबिकेचे हे शुभ स्वरूप दिसण्यासाठी महापुण्य मिळविले पाहिजे. श्रीपाद अवताराबाबत श्रीपाद व वासवी यांचा संवाद. तुम्हा सर्वांना आज येथे बोलविण्याचे एक कारण आहे. माझे स्वरूप अनंत परम चैतन्य असल्याने कोणत्याही रूपात किंवा नामात बंदिस्त नाही. मी निश्चल अमर्याद गंभीर सागराप्रमाणे निश्चल रूपात राहण्याचे ठरविले आहे. मी रूपासहित किंवा रूपरहित राहण्याने माझ्यात कोणताही फरक होत नाही. म्हणून आज मी हे रूप गुप्त करण्याचे ठरविले आहे. माई वासवी, तुझी इच्छा व मत काय हे मला कळू दे. श्रीपादांचे रूप इतक्या लवकर गुप्त होणार असल्याने मला दुःख वाटले. वासवी मातेने श्री वल्लभांकडे दिव्य शुभ रूपात पाहिले आणि प्रार्थना करीत म्हणाल्या, माझ्या परमपूज्य भाऊराया, रूपरहित आणि चैतन्यशील रूपासहित राहण्याने तुम्हास फरक पडत नसल्याने तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आणखी काही काळ राहावे आणि नंतर मग तुम्ही ते रूप गुप्त करू शकाल. खऱ्या साधकांवर कृपा करावी जेणेकरून ते हे दिव्य शुभ स्वरूप पाहू शकतील. आपले हे रूप स्थूल दृष्टीने गुप्त ठेवावे. कुणाला कुठेही कधीही ते स्थूल रूपात दिसणार नाही. तुम्हास पुन्हा अवतार घ्यावयाचा असल्यास तुम्ही नवीन स्वरूप व शरीर घेऊ शकता. ते समाधीस्थ झाल्यावर तुम्ही भक्तांवर समाधी अवस्थेतून कृपा करू शकाल. यावर श्रीपाद म्हणाले, नृसिंह सरस्वती जन्माचा निर्णय. हे सर्व शुभ गुणांचे मूर्तरूप असलेल्या वासवी अंबिका, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. मी या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आणखी 14 वर्षे म्हणजे हे शरीर 30 वर्षे वयाचे होईपर्यंत राहीन आणि नंतर हे रूप गुप्त करेन. पुन्हा संन्यास धर्माच्या उत्थानासाठी मी नृसिंह सरस्वती नावाने अवतार धारण करेन आणि त्या अवतारात 80 वर्षेपर्यंत राहीन. नंतर मी कर्दलीवनात 300 वर्षेपर्यंत तपसमाधीमध्ये राहीन आणि नंतर प्रज्ञापुरात स्वामी समर्थ नावाने प्रकट होईन व नंतर अवतार समाप्त करेन. अवधूत व सिद्ध पुरुष रूपात मी दिव्य कलाद्वारे दिव्य लीला व महिमा दाखवून लोकांना सन्मार्गानुरक्त ठेवीन. काही वेळ ध्यानात राहून त्यांनी विरूपाक्षास बोलविले आणि म्हणाले, बेटा विरूपाक्षा, एक गोरा माणूस माझ्या दर्शनासाठी अनेक अडचणी पार करून पुरपुरास आला आहे. हा सुवर्ण महाल इतर कोणालाही दिसू शकत नाही, म्हणून तो मला शोधत इकडे तिकडे भटकत आहे. तू जाऊन त्याला घेऊन ये. मी आश्चर्य करू लागलो की पांढरा मनुष्य अपरिचित व लहान बेटावर कसा येऊ शकला. विरूपाक्षाने त्या गोऱ्या माणसाला आणले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाने तो अत्यंत आनंदित झाला. त्यांनी श्रीपादाचे चरण धरले आणि हमसून रडू लागला. श्रीपादांनी त्याला उठविले. त्यांच्या डोळ्यामधून कृपाअमृताचा वर्षाव होत होता. अनंत शक्ती व अनंत प्रेम यांचे निराळे मिश्रण हेच त्यांचे रूप आहे.
हृदयात कोट्यावधी मातांचे प्रेम होते. श्रीपादांनी त्याला जॉन अशी हाक मारली. त्याने जॉनच्या डोळ्यामध्ये रोखून पाहिले. ते त्याला नेत्रदीक्षा देत आहेत असे दिसले. काही वेळाने त्यांनी जॉनच्या कपाळास भूमध्यावर स्पर्श केला. त्या पावन स्पर्शाने त्याला ब्रह्मानंद झाला. नंतर स्वामींनी तेथे सर्व उपस्थित असलेल्यांना आकाशात पाहण्यास सांगितले. आकाशात दिव्य प्रकाशयुक्त देवनागरी लिपीत खूपच मोठी संख्या प्रकट झाली. ती चित्रगुप्ताची ज्ञानसंख्या असल्याचे श्रीपादाने सांगितले. ते पुढे म्हणाले की भविष्यातील शतकांमध्ये ती संख्या सर्वात महत्त्वाची होईल. श्रीपाद म्हणाले, ही विश्वाची संख्या आहे. जे लोक त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार पदार्थाचे रूप समजून घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना या संख्येचा अर्थ व अंतर्गत अर्थ समजेल. श्रीपाद तेलुगूतून बोलत होते, पण जॉनला ते समजत होते. जॉन जर्मन भाषेत प्रश्न विचारित होता. श्रीपाद त्याला तेलुगूतून उत्तर देत होते. केवढी आश्चर्याची बाब! श्रीपादांच्या सानिध्यात प्रत्येक क्षण त्यांच्या लीला आणि महिमा यांनी भरलेला होता. सर्व ज्ञान आणि विद्वत्ता श्रीचरणांच्या पायांशी आहे. श्रीचरण म्हणाले, मी तेलुगू भाषेत बोलत असताना जॉनला ते जर्मन भाषेत समजत होते. मी बोललेला प्रत्येक शब्द जर्मनमध्ये भाषांतरित होऊन जॉन तो ऐकू शकत होता. माझ्या भक्तांसाठी मी करू शकणार नाही अशी कोणतीच बाब नाही. मी उचलू शकणार नाही असे कोणतेच ओझे नाही किंवा मी सोडवू शकणार नाही अशी कोणतीच समस्या नाही. जे लोक सर्व धर्म सोडून मन, कृती व वाचा यांनी माझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच कृपा झालेले लोक आहेत. जेव्हा माझ्या कृपेचा तुमच्यावर वर्षाव होतो तेव्हा या निसर्गातील अन्य सर्व शक्ती सकारात्मक शुभ स्पंदने देतात. तुम्ही हे माझे वचन समजा. या सर्व 14 भुवनांमध्ये मला मिळू शकणार नाही असे काहीच नाही. तुम्ही तुमच्या सन्मार्गावरून चालत असताना जर माझे नामस्मरण केले तर मी तुमच्या मार्गावर फुलांचा वर्षाव करीन. तुमचे डोळ्यांच्या पापण्यांप्रमाणे रक्षण करेन. मी प्रेमाचे मूर्तिमंत रूप आहे. केवळ प्रेमानेच तुम्ही मला जाणू शकाल. ध्रुवाचे महात्म्य व येशूच्या जन्माबद्दल स्पष्टीकरण प्रभू करू लागले. ध्रुव तारा सप्तर्षी मंडलाचा महत्त्वाचा आहे. ध्रुवाला अढळपद कसे मिळाले हे जाणून घ्या. त्याने वडिलांच्या मांडीवर बसण्याच्या इच्छेने श्रीमन नारायणांची तपश्चर्या केली. श्रीमन नारायणांच्या दर्शनानंतर त्याची मर्त्य वडिलांच्या मांडीवर बसण्याची इच्छा नष्ट झाली. श्रीमन नारायणांनी त्याला ध्रुवपदाचे स्थान दिले. त्यांनी त्याला आपल्या मांडीवर देखील बसवले. त्या निरागस बालकाला आपल्या मर्त्य पित्याच्या मांडीवर बसण्याची तीव्र इच्छा होती, पण जगतप्रभूंनी त्याला आपली मांडी बसण्यास देण्याची कृपा केली. कलियुगात येशू हा ध्रुव आहे. कलियुगात ध्रुवानेच येशू प्रभू म्हणून जन्म घेतला. त्याने देवालाच आपले वडील मानले. तुम्ही ज्या विचाराने माझी पूजा कराल मी त्याच विचाराने तुमच्यावर कृपा करेन. श्री वासवी कन्याकांबाने तिची शक्ती पवित्र आत्मा असलेल्या मेरीला दिली. मेरी कुमारी असूनही तिच्या पोटी येशू प्रभू म्हणून ध्रुवाने जन्म घेतला. येशू प्रभू आई आणि वडील यांच्या समागमातून जन्मले नव्हते. येशू ख्रिस्त श्रीमन नारायण यांनाच वेळोवेळी आपले पिताजी म्हणत होते. श्रीमन नारायण हे तुमच्या समोर असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा अन्य वेगळे कोणीच नाही. अहो सिद्ध वैश्य मुनींनो, माझी बहीण वासवी अंबिकेच्या समोर तुम्ही वेदांचा उच्चार करा. तुमच्या पवित्र वेद उच्चाराच्या आवाजाने येणाऱ्या शतकांमधील लोकांच्या अडचणी दूर होऊ शकतील. वेदघोष श्री नगरेश्वर व वासवी अंबिका यांना खूप आवडतो. योगायोगाने आपल्या सानिध्यात असलेला हा गोरा मनुष्य हिमालय प्रदेशात असलेल्या चांगल्या वेदपंडित ब्राह्मणांच्या घरी जन्माला येईल. तो योगी होऊन शंभल गावात पोहोचेल. पवित्र वेदोच्चाराच्या घोषाने तुम्ही दूषित हवेत असणाऱ्या दुष्ट शक्ती दूर करा, असे श्रीपाद त्यांना म्हणाले. सिद्ध वैश्य मुनींचा वेदघोष पूर्ण झाला. श्री वासवी कन्याकांबिका, श्री नगरेश्वर, विरूपाक्ष, कुसुम श्रेष्ठी दाम्पत्य आणि सिद्ध वैश्य मुनी यांनी अग्निप्रवेश केला आणि ते अदृश्य झाले. श्रीपाद वल्लभाने जॉनला आशीर्वाद दिले. जॉन म्हणाला, श्रीचरणांच्या जीवन चरित्रावर पुस्तक असणे चांगले होईल. श्रीपाद स्वामी म्हणाले, आगामी शतकांमध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे जर्मन भाषेत देखील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत येईल. स्वामींनी जॉनला आश्वासन दिले व त्याला निरोप दिला. त्यांनी मला पुन्हा स्थूल देहात प्रवेश करण्याची आज्ञा केली. आज्ञा देऊन ते प्रयागच्या त्रिवेणी संगमावर स्नानास गेले. ते अदृश्य झाले.
प्रिय शंकरा, आज म्हणजे दिनांक 25/5/1336 शुक्रवार हा दिवस पवित्र आहे. तुझ्या ध्यानातील अनुभव मला सांग. शिर्डीच्या साईबाबांचा आविर्भाव. मी म्हणालो, परमपूज्य स्वामी, मी ध्यान करीत असताना मुस्लिम वेशातील संन्यासी पाहिले. ते सतत अल्लाह मालिक असा उच्चार करीत होते. ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसले होते. त्यांचे वय 16 वर्षाचे असावे. दर्शनास आलेला एका वृद्ध व्यक्तीला ते सांगत होते, मी नानकपंथी मुसलमान आहे. दुसऱ्या एक व्यक्तीला ते सांगत होते, मी भारद्वाज गोत्रात जन्मलेला सद्ब्राह्मण आहे. आणखी एका इसमाला ते सांगत होते, हे माझे गुरुस्थान असून जे लोक या ठिकाणी गुरुवारी आणि शुक्रवारी पूजा करतील त्यांना महत् भाग्य लाभेल. शंकर भट्ट पुढे म्हणतात, स्वामी, संपूर्ण ध्यान काळात मला फक्त त्या तरुण संन्याशाचे दर्शन झाले. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन मला झाले नाही. तरुण संन्यासी निंबवृक्षाखाली जिथे बसला होता तेथे काही लोक आले आणि त्यांनी खणण्यास सुरुवात केली. आता एक लहानशी गुहा होती. काही वेळाने तो तरुण संन्यासी तेथे आला व गुहेचे तोंड बंद करून म्हणाला, हे माझे गुरुस्थान असून कोणीही ते उघडावयास नको. शंकर भट्ट पुढे म्हणतात, स्वामी, ध्यानात मला अशा प्रकारचे दर्शन देण्यामागे श्री वल्लभांची काय इच्छा होती ते मला समजले नाही. यवनाची कथा. पळणीस्वामी म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, श्री वल्लभांच्या स्वभावाची कल्पना केली जाऊ शकत नाही. त्यांची ही लीला अशी होती किंवा तशी होती हे कोणीही सांगू शकणार नाही. जगातील सर्व धर्म व परंपरा यांचा समन्वय करून त्या सनातन धर्मात विलीन करण्याची त्यांची इच्छा आहे. कलियुगाच्या शेवटी सर्व विश्वात तेच फक्त सनातन धर्माची स्थापना करतील. श्री चरण यांनी जॉनला आपल्या 3 रूपांचे विवरण सांगितले की यहोवा म्हणजेच मी आहे, ते परब्रह्माचे स्वरूप आहे. येशू ख्रिस्त हे ईश्वर पुत्र म्हणून जनप्रसिद्ध असून विश्वातील सर्व चैतन्य त्यांच्या चैतन्यात प्रतिबिंबित झाले आहे. शुद्ध चैतन्य हेच शांती व आनंदाचा वाहता प्रवाह आहे. ही 3ही रूपे माझीच आहेत. तुझ्या शुद्ध प्रेमाच्या परिणामस्वरूप तुला माझे दर्शन होऊ शकले, अन्यथा ते होणे अति कठीण आहे. तसेच यवन धर्म देखील दत्ततत्वाचा अनुस्तुत्य भाग आहे. महामती नावाचा महात्मा निराकार मक्केश्वराचा भक्त होता. तो ईश्वरास अल्लाह म्हणत असे. त्याने सर्व सप्तस्वर्ग पाहिले. त्याला अल्लास पाहावयाचे होते, पण त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसले. तू पाहिलेला यवन संन्यासी भारद्वाज गोत्रात जन्मलेला ब्राह्मण होता. बालपणीच त्याचे आईवडील निवर्तले. एका मुस्लिम फकीराने त्याचे संगोपन केले व मुस्लिम धर्म शिकविला. तो संन्यासी एका हिंदू महात्म्याबरोबर राहून हिंदू धर्म शिकला. तो वाराणसीस म्हणजेच काशीत एका महायोग्याकडून क्रियायोग शिकला. स्वामी पुढे म्हणतात की तो युवक संन्यासी एका अवधूतास भेटला आणि चांदीची नाणी मागितली. पात्रात नाणी टाकूनही ते भरत नव्हते. तेव्हा त्या अवधूताने त्यात 2 प्रसादाचे खजूर टाकले. तेव्हा तो संतुष्ट झाला. या प्रसंगाचे दत्त चैतन्य त्याच्यात प्रवाहित झाले. नंतर तो धिशीला नगरमला आला. ते अरण्यातील एक लहानसे खेडे होते. पूर्वी ते दाट अरण्य असताना तेथे श्रीपाद श्रीवल्लभांनी एका पाषाणावर बसून तपश्चर्या केली. त्यावर बसून एखाद्याने ध्यान केले तर त्याला आश्चर्यकारक अनुभव व फळे मिळतील. निंबाखाली तू पाहिलेल्या भुयारात श्रीपाद श्रीवल्लभांनी 12 वर्षे तप केले होते. त्यांना त्या 12 वर्षात 12,000 वर्षाच्या तपाची शक्ती मिळाली. श्री वल्लभांचे शरीर 12,000 वर्षांचे झाले. संपूर्ण गुहा त्यांच्या जटांच्या केसांनी भरून गेली होती. त्यांच्या डोळ्यांच्या भुवया देखील जाड झाल्या होत्या. त्यांचे डोळे पाहण्यासाठी त्यांच्या डोळ्याच्या भुवया कष्टाने उचलून पाहावे लागत होते. श्रीचरणांनी त्या तपाचे फळ त्या युवक संन्याशाला दिले. तो युवक संन्यासी 4 वर्षांच्या आसपास वयाने असताना श्रीचरणांनी त्या गुहेत अदृश्य रूपाने तपाचरण सुरू केले होते. जेव्हा तो संन्यासी 16 वर्षे वयाचा झाला तेव्हा त्यांनी 12 वर्षाचे तप पूर्ण केले. बाळा, मी तुला जे प्रसंग सांगत आहे ते पुढे येणाऱ्या शतकांमध्ये घडणार आहेत. ते हल्लीचे प्रसंग नाहीत. श्रीपाद हे नरसिंह सरस्वती नावाने अवतार घेतील आणि त्या नावाने आणि रूपाने 80 वर्षे राहतील. नंतर 300 वर्ष कर्दळी वनात गुप्तपणे तप समाधी अवस्थेत राहतील. नंतर प्रज्ञापुरात स्वामी समर्थ नाव धारण करतील आणि श्रीशैल्यम येथील मल्लिकार्जुन लिंगात लीन होतील.
तथापि तू पाहिलेले यवन संन्यासी म्हणजे साईबाबा देखील वृद्ध अवस्थेत राहतील. ते आपले चैतन्य त्या संन्याशात घालून त्याला आपल्या समान महान करतील. प्रिय शंकरा, श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या 4 नंदादीपांमध्ये 12 वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यांनी संपूर्ण विश्वाचे 16 भाग केले आणि ते विश्व म्हणजे ब्रह्म 4 भागात दर्शविले. ब्रह्माच्या 4 भागांचे प्रतीक म्हणून त्यांनी आपल्या योगाग्नीने 4 नंदादीप प्रज्वलित केले आणि स्वतः तपात राहिले. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4 दिशा पहिल्या भागाच्या कला आहेत. जे लोक त्यांची पूजा करतील त्यांना दिव्य प्रकाश मिळेल. दुसऱ्या भागातील कला पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश आणि महासागर आहेत. जे त्यांची पूजा करतील ते अनंत होऊन जग जिंकतील. अग्नी, सूर्य, चंद्र आणि विद्युत या तिसऱ्या ब्रह्मभागातील कला आहेत. जे त्यांची पूजा करतील ते ज्योतिष्मंत होऊन जग जिंकतील. प्राण, चक्षु, श्रोत्र, मन या चौथ्या भागातील कला असून त्यांची पूजा केल्यास त्या त्यांच्यात स्थापित होतील. प्रत्येक दिशा जिंकल्यास विशिष्ट फळ मिळेल. उदाहरणार्थ, उत्तर दिशा जिंकल्यावर ज्ञान होते. दक्षिण दिशा जिंकल्यास भूत, प्रेत आणि पिशाच यांच्या पीडा होत नाहीत. पूर्व जिंकल्यास संपत्ती मिळते आणि पश्चिम जिंकल्यास राजा वश होतो. जो सर्व 4 दिशा जिंकतो त्याला दिग्विजय प्राप्त होतो. दिशा हे श्रीपाद श्रीवल्लभांचे वस्त्र आहे. त्यांनी सर्व दिशांना अमर्याद विस्तार केला आहे म्हणून त्यांना दिगंबर म्हणतात. श्री दत्त दिगंबर हे श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरच आहेत. श्रीचरणांच्या स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहांपासून हजारो किरणे आणि कला प्रसारित होतील. काही किरणे अंशावतार म्हणून येतील. त्यांना सोपविलेले काम पूर्ण केल्यानंतर ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूळ चैतन्यात लय पावतील. ते एकाच वेळी उत्पत्ती, रक्षण, लय, प्रतिगमन, कृपा करतात. जगतांच्या निर्मितीत दिसणाऱ्या स्पंदनांना सृष्टीतत्व असे म्हणतात. त्यांच्या रक्षणास स्थितीतत्व असे म्हणतात. त्यांच्या अंतास लयतत्व असे म्हणतात. ती स्पंदने मूळ तत्वात पोहोचण्यास तिरोधान असे म्हणतात. जीवांवरील दया व करुणा या संबंधातील स्पंदनांना अनुग्रह असे म्हणतात. कलियुगातील मानव धन्य, केवळ नाम स्मरणाने कृपा. जशी युगे बदलतात तसे लोक कमी कमी शक्तिमान होतात. म्हणून परतत्व ऋषीमुनींच्या विनंतीवरून खालच्या पातळीवर उतरते. प्रभूंचे मनुष्य देहात प्रकट होणे हे त्यांच्या पूर्ण कृपेचे लक्षण आहे. प्रभुतत्व खाली उतरण्याचे फळ म्हणून लोकांना लहान लहान कर्माचे महत्तम लाभ होऊ शकतात. म्हणून कलियुगातील लोक धन्य आहेत. दत्तप्रभूंच्या केवळ स्मरणानेच त्यांची कृपा प्राप्त होते. माणसाच्या अधोगतीचे अनेक मार्ग असले तरी श्रीचरणांच्या कृपेची संधी प्राप्त होण्याचे दुप्पट मार्ग आहेत. हे कठोर सत्य आहे. स्मरण आणि अर्चन केल्याने करणारा श्रीपाद प्रभूंच्या जवळ जातो. यामुळे भक्तांचे पापकर्म, अवांछित प्रवृत्ती आणि संस्कार हे श्रीपाद प्रभूंच्या चैतन्यात प्रवेश करतात आणि त्यांच्यापासून शुभ लाभदायक कंपने भक्तांमध्ये प्रवेश करतात. श्रीचरणांकडे येणारी सामूहिक पापे आणि प्रकाशाची काळी वलये यांचा श्रीचरण पवित्र नदीत एक स्नान करून नाश करतात किंवा आपल्या प्रखर योगाग्नीत ती पापे जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करतात आणि त्याची फळे आपल्या भक्तांना देतात. अशा प्रकारे कर्म नियमाचा भंग न करता ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात. त्यांना वाटल्यास ते कर्मतत्वाचे म्हणजे जडत्वाचे नियमन करून त्यांच्या चरणांचा आश्रय घेणाऱ्या भक्तांना मुक्ती प्रदान करतात. प्रत्येक क्षणी ते आपल्या भक्तांसाठी मोठ्या प्रमाणावर वेगळ्या पद्धतीने कर्मनाश करतात. अशा प्रकारे पळणीस्वामींनी सर्व स्पष्टीकरण केल्यानंतर माझ्या मनात आलेली शंका मी त्यांना विचारली. स्वामी, मी असे ऐकले आहे की शनी 7:30च्या काळात परिणाम करतो. त्यापासून भगवान शंकर देखील सुटू शकले नाहीत. श्री गुरु सार्वभौम ग्रहांच्या दोषापासून कसे रक्षण करतात ते कृपया सांगावे. पळणीस्वामी म्हणाले, बाळा शंकरा, राशीचक्रातील ग्रह जीवांच्या बाबतीत मित्रत्व किंवा शत्रुत्व ठेवीत नाही. मनुष्य त्यांच्या प्रारब्ध कर्मानुसार ग्रह विशिष्ट स्थितीत असताना जन्म घेतो. त्याला ग्रहांच्या हालचालीनुसार त्यांच्यापासून निघणाऱ्या कंपनांप्रमाणे शुभ किंवा अशुभ फळे मिळतात. जेव्हा ग्रहांच्या सूक्ष्म किरणांचे दुष्परिणाम होतात आणि मंत्र, तंत्र, यंत्र या उपायाने ते शांत होत नाहीत तेव्हा जप, तप आणि होम यांचा आश्रय घ्यावा लागतो. या उपायाने देखील दिलासा मिळाला नाही तर श्री गुरूंच्या चरणांचाच आश्रय घ्यावा लागतो. श्री चरण हे सर्व शक्तिमान आहेत.
चांगल्या व वाईट अशा दोन प्रकारच्या शक्ती असतात. त्या शक्तींची स्पंदने शुभ किंवा अशुभ असतात. प्रत्येक ग्रहाचे मानवी शरीराच्या काही भागांवर प्रभुत्व असते. जेव्हा त्या अडचणी येतात तेव्हा त्यांचे प्रभुत्व असलेले शरीर अवयव आजारी होतात. विश्व चैतन्यापासून ती सूक्ष्म स्पंदने येतात तेव्हा प्रतिकूल परिणाम होतात. स्पंदनांनी निर्माण होणारे आकर्षण व अपकर्षण यात बदल होतात. त्यामुळे ज्याला आतापर्यंत चांगले मित्र होते तो कुसंगतीला जाईल, घाणेरड्या लोकांबरोबर राहील, निष्कारण भांडणे करील, नातेवाईक दुरावतील, कुटुंबियांबरोबर भांडेल आणि लोकांना आकर्षून घेण्याचे सामर्थ्य गमवेल. वैश्विक शक्तीमुळे निर्माण होणारी स्पंदने सतत निर्माण होत असतात. ते संबंधित माणसांवर परिणाम करतात. याला स्थिती असे म्हणतात. काल हे शक्तिस्वरूप आहे. काही काळानंतर ती स्पंदने त्या व्यक्तीला सोडतात आणि दुसऱ्या व्यक्तीकडे ज्यांच्यावर नशिबानुसार परिणाम होणार आहे त्यांच्याकडे पोहोचतात. ते कालचक्रानुसार परिणाम करतात. जेव्हा माणसे ईश्वराच्या प्रती भक्ती ठेवतात आणि जप तप करतात तेव्हा फळांची तीव्रता काही प्रमाणात कमी होते. जगाच्या कल्याणासाठी महर्षी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात. ते यज्ञाचे फल हस्तांतरित करतात. या कृतीमुळे विश्वातून निर्माण होणारी प्रतिकूल स्पंदने एकापाठोपाठ माणसांना त्रास देण्याऐवजी ती जेथून आली तेथे परत जातात. याचा अर्थ ते आपल्या उगमस्थानावर पोहोचतात. याला तिरोधान म्हणतात. लहानसे सत्कर्म केल्याने एखाद्याला मोठे चांगले फळ मिळते. याला अनुग्रह किंवा कृपा असे म्हणतात. प्रिय शंकरा, क्रियायोगाच्या तत्त्वज्ञानानुसार मी तुला सृष्टी, स्थिती, लय, तिरोधान आणि अनुग्रह यांचे वर्णन केले. भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती तू ध्यानात पाहिलेल्या मुस्लिम साधूकडे प्रवाहित होईल. निंब वृक्षाखालील भुयारात असलेले 4 नंदादीप तू पाहू शकलास ही असामान्य गोष्ट आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी मनात काहीतरी मोठा हेतू ठेवून हा अनुभव दिला. त्याचा अंतरंगातील अर्थ केवळ त्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या लीला महान असून त्यात अतिमहान गुप्त हेतू आहे. एवढेच नव्हे तर त्या इतरांना उघड कराव्यास नकोत. जेवढे सांगण्याची त्यांची अनुज्ञा होती तेवढेच मी तुला सांगू शकलो. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नजरेच्या इशाऱ्यावर ही सृष्टी चालते. त्यांच्यासारख्या अन्य कुणीच नाही. विश्वनियन त्यांच्या विभूती, योग्य सिद्धी, शक्ती या अमर्याद आहेत. त्यांचे आकलन, मोजमाप, परिमिती व परिणाम याद्वारे होऊ शकणार नाही. पळणीस्वामींच्या या स्पष्टीकरणाने माझे मन अत्यानंदाने भरून गेले. मी उडपीहून कुरवपुरमला निघाल्यापासून अनेक चित्रविचित्र प्रसंग घडत होते. या सर्व प्रसंगांचे वर्णन करणारे एक पुस्तक लिहिण्याचे मी मनात ठरविले. अर्थात त्यासाठी मला श्री गुरु सार्वभौम यांची अनुभूती घ्यावी लागणार होती. मी असे ठरविले की श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्यावर याबाबत त्यांना विनंती करावयाची. माझ्या मनातील विचार पळणीस्वामींना सहजपणे समजले आणि ते म्हणाले, मला तुझ्या भावना समजतात. तुला श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र भविष्यातील त्यांच्या भक्तांसाठी लिहावयाचे आहे, तरी त्या तुझ्या प्रयत्नांना नक्की ते आशीर्वाद देतील. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मामाचे वंशज व श्री वासुदेवांचे संभाषण. नंतर पळणीस्वामींनी माधवास त्याच्या ध्यानाचा अनुभव विचारला. माधव म्हणाला, महात्मा, मी ध्यानात एक कौपिनधारी ब्राह्मण संन्यासी पाहिला. ते अग्नी व सूर्य यांची पूजा करीत असत. ते एका वेद पंडितांशी बोलत होते. तुम्ही दिलेला नारळ मुस्लिम फकीराकडे मी पाठवू इच्छितो. तो मुस्लिम फकीर माझ्यापेक्षा वरच्या स्तरावर आहे. तो मला वडील बंधूप्रमाणे आहे. तो भूत, वर्तमान आणि भविष्य यांचा ज्ञाता त्रिकालज्ञानी आहे. ताडपत्रावर लिहिलेला तुमच्याकडे असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम ग्रंथ मी घेईन. तो मी मोठा बंधू म्हणून मान देत असलेल्या त्या मुस्लिम फकीराला देईन. मी त्याचे आशीर्वाद घेईन. यात वर्णिलेल्या गोष्टी यथार्थ आहेत की काल्पनिक, त्या कितपत सत्य आहेत, मी शहानिशा करून त्यावर निर्णय घेईन. निर्णय घेतल्यावर मी त्या लिखाणाचे विश्लेषण करणारा ग्रंथ लिहीन. त्यावर तो वेदपंडित म्हणाला, महोदय, मी तुम्हाला दिलेले नारळ तुम्ही त्या फकीरास पोहोचू शकणार नाहीत. तुमची मेहनत फुकट जाईल. वेदपंडित पुढे म्हणाले, हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम ग्रंथ लिहिणे हा श्रीपादांचा संकल्प होता. तो सर्व देवता, ऋषी आणि महात्मे यांनी महापूज्य मानलेला आहे. श्रीपादांच्या आज्ञेनुसारच तो लिहिला गेला. यातील एक अक्षर देखील बदलण्याचे कुणाला स्वातंत्र्य नाही. अनेक पिढ्यांपासून हा आमच्याकडे आहे. श्रीपादांची आज्ञा आहे की याची जीर्ण प्रत
गंगेत विसर्जित केलीच पाहिजे. आम्ही तिचे पिढ्यानपिढ्या रक्षण करीत आहोत. कुणी कितीही महात्मा असेल तरी श्रीपादांच्या आज्ञेशिवाय या ग्रंथाविषयी जाणू शकणार नाही. यातील काही भाग तुम्हास बदलावायचे आहेत असे दिसते. हा ग्रंथ श्रीपादच आहेत. या ग्रंथावर आमचे हात ठेवल्यास श्रीपादांच्या चरणांचा स्पर्श जाणवतो. अशा कुटुंबातील आम्ही आहोत. तुम्ही श्रीपादांपेक्षा महान असल्यास तुमची आज्ञा आम्हाला बंधनकारक आहे. तुम्ही संन्यासी वेशात आहात, आम्ही गृहस्थाश्रमी आहोत. तुम्हाला विरोध करण्याची आमची हिंमत नाही. तुम्ही हे नारळ धिशीला नगरमला पोचू शकलात तर मी तुम्हाला या ताडपत्र ग्रंथाची प्रत देईन, जानवे काढून टाकीन आणि स्वतःला चांडाळ घोषित करीन. तुम्ही म्हणता की मुस्लिम फकीरास नंदादीपांची माहिती आहे. तुम्ही असेही म्हणता की ते दिशीला नगरमच असून भविष्यात त्याला शिलधी नगरम असे नाव प्राप्त होईल. आमच्या कुटुंबातील एका अवधूताने मला इतक्यात सांगितले की त्याने औरंगाबादमध्ये श्री दत्तात्रेयांच्या अंशावतारास पाहिले आणि त्याने त्यास दिशीला नगरमला नेले. जरी तुम्ही पिठिकापुरमला गेलात तरी तुम्ही तेथे श्रीपादांच्या पादुका स्थापन करू शकणार नाहीत. पिठिकापुरम हे वाद व भांडणाचे माहेरघर आहे. वादविवाद, उलटसुलट युक्तिवाद आणि अनावश्यक भांडणे यात लोक व्यर्थ वेळ घालवितात, पण त्यांना अध्यात्माची ओढ नाही. तुम्ही आमच्या पूर्वजांच्या घरात श्रीपादांच्या पादुका स्थापन केल्यास आम्हाला आनंदच होईल, पण तुम्हाला श्रीपादांचे पूर्ण आशीर्वाद प्राप्त करावे लागतील. श्रीपादांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हलू शकत नाही. आम्हाला कीर्ती, प्रतिष्ठा, उपाधी, सन्मान यांची गोडी नाही. आमची श्रद्धा आहे की श्रीपाद आमच्या घरात लहान बालक म्हणून गुप्तपणे वावरतात. स्वामी, मी याप्रमाणे ध्यानात पाहिले. पळणीस्वामी म्हणाले, बाळांनो, तो वेदपंडित श्रीपादांच्या मामाच्या वंशातील आहे. त्यांच्या वंशात श्रीपादांना लहान मुलंच मानतात. कोणतीही जात, कोणताही वंश, कोणताही धर्म, कोणताही देश, कोणतेही युग यातील कोणतीही जर श्रीपादांना दिव्य बालक मानून वात्सल्य भक्ती केल्यास त्यांच्या घरात श्री वल्लभ बालक म्हणून गुप्तपणे राहतात. हे श्रीपादांनी स्वतः पिठिकापुरममध्ये उघड केले होते. पिठिकापुरममध्ये श्रीचरण आपल्या मातामहांच्या घरात जन्मले. श्रीवल्लभांनी पिठिकापुरम सोडल्यानंतर त्या परिवारातील लोक काही वर्षानंतर वेगवेगळ्या गावांमध्ये स्थलांतरित झाले. त्यांचे परिवारातील लोक देखील इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. नंतरच्या काळात श्रीपादांनी आपली शक्ती पूर्णपणे दिशीला नगरच्या मुस्लिम फकीरात संक्रमित केली. बंगालमध्ये गदाधर नावाचे महात्मा जन्मले. ते कालिका मातेचे उपासक होते. त्यांनी मोक्षाची प्रार्थना केली, पण काली जगज्जननीने ते मान्य केले नाही. शिष्यांचे पुण्य व पाप विचारात घेऊन त्यांच्यावर कृपा करण्यासाठी पुन्हा जन्म घेण्यास तिने सांगितले. गदाधराने पुन्हा जन्म घेण्यास संमती दिली नाही. मग कालिका मातेने दिशीला नगरमच्या मुस्लिम फकीरास सूक्ष्मदेहाने आपल्याकडे येण्यास सांगितले. तो मुस्लिम फकीर 3 दिवस पृथ्वीवर राहिला. त्याने आपल्या भक्तांना सांगितले होते की मी अल्लाकडे जाईन आणि 3 दिवसांनी परत येईन. कालिका अंबा अन्य कुणी नसून बृहच्छिला नगरममधली वासवी कन्यका परमेश्वरीच आहे. गदाधराच्या शिष्यांची जबाबदारी मुस्लिम फकीराकडे सोपविण्यात आली. जगज्जननीने आपला स्वतःचा अंश त्याच्यात स्थापित केला. श्री वल्लभांनी देखील आपला स्वतःचा अंश त्याच्यात स्थापित केला. ते मुस्लिम फकीर 3 दिवसानंतर जेव्हा आपल्या स्थूल देहात परत आले तेव्हा ते सर्वोच्च शक्तिमान झाले. ज्या मशिदीत ते राहत होते तिची त्यांनी मातेप्रमाणे सेवा केली. आदिमातेच्या अंशाने त्यांच्यात प्रवेश केल्यामुळे हे झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या भक्तांना मातृप्रेम दिले. बाळा, मी सांगत असलेल्या या सर्व गोष्टी येणाऱ्या शतकामध्ये घडणार आहेत. तू ध्यानात पाहिलेल्या वेदपंडिताचा एक वैश्य प्रिय मित्र होता. कौपिनधारी अवधूतांना त्या वैश्याने विनंती केली, स्वामी, आमच्या आतिथ्याचा कृपया स्वीकार करावा. आम्ही आर्य वैश्य आहोत. जगज्जननी वासवी कन्याकांबिका आमच्या जातीत जन्मली. तुम्ही आमच्याकडून शिदा घ्यावा व स्वतः स्वयंपाक करावा. परंतु त्या कर्मठ ब्राह्मण यतीने असे स्पष्टपणे सांगितले की भिक्षा स्वीकारणार नाही. या प्रसंगाचे श्री वल्लभ तसेच वासवी माता यांना राग आला. त्यांच्यातील ब्राह्मण जन्माचा अहंकार काढून टाकण्यासाठी त्यांना शिक्षा करावयाची होती. अवधूत पिठिकापुरमला पोहोचले. पिठिकापुरममधील रीतिरिवाज, ब्राह्मपूजा पद्धती यांना महत्त्व देणाऱ्या ब्राह्मण समाजाने त्या अवधूतांचे भव्य स्वागत केले.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या मातामहांचे घर बहिस्थ लोकांच्या हातात गेले होते. त्या घराच्या मालकाशी सल्लामसलत करून त्या घरात श्रीपाद जेथे जन्मले होते त्या ठिकाणी श्रीपादांच्या पादुका स्थापन करण्याचे ठरवण्यात आले. शास्त्रविधीनुसार चांदीच्या पादुका स्थापन करण्यात आल्या. मध्यरात्री त्या घरात एक चोर घुसला. घरमालक जागाच होता. पादुका स्थापन केलेल्या खोलीत चोराने प्रवेश केला. घरमालक चोराला म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ हे अवतारी पुरुष होते. हे मी कदापि मान्य करणार नाही. या अवधूत स्वामींवरही माझा विश्वास नाही. तू या चांदीच्या पादुका घेऊन जा आणि त्या विकून त्याची निम्मी रक्कम मला आणून दे. चोर तयार झाला. पादुका गायब झाल्यामुळे अवधूत दुःखी झाले. जिद्दीला पेटून दुसऱ्यांदा चांदीच्या पादुका बसविण्यात आल्या. आधीच्या घटनेमुळे अवधूत त्या मध्यरात्री पादुकांच्या खोलीत थांबले. ते पवित्र दत्तस्तोत्र म्हणत होते. ते पाहत असतानाच पादुका हवेत उडाल्या. अवधूतांच्या मस्तकावर जोराचा प्रहार करून त्या नाहीशा झाल्या. श्रीचरणांचा आवाज ऐकू आला, मी माझे शरीर अदृश्य करू शकतो, तर या पादुका अदृश्य करू शकत नाही काय? तू कुणाच्या तरी हाती नारळ दिशीला नगरीत पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेस. यात तू यशस्वी झाल्यास माझ्या मामांना त्याची कठोर प्रतिज्ञा पूर्ण करावी लागेल. हे मला मुळीच मान्य नाही. म्हणून मी अशी लीला करीन की वाटेतच ते फळ खाल्ले जाईल. त्यामुळे चरित्रामृत ग्रंथ तुला मिळणार नाही. मला काय समजलास, योगी का भोगी? मी चांभार असून माझा व्यवसाय कातडी काढून चपला बनविण्याचा आहे. मी जरी तुझी कातडी काढून चपला केल्या तर त्यात काही पाप नाही. ते मोठ्या आवाजात ओरडले. अवधूत थरथर कापू लागले. दुसऱ्या दिवशी मोठा कोलाहल झाला. ज्यांनी त्यांना बहुमान दिला होता ते त्यांना पैशासाठी चांदीच्या पादुका चोरून फसवणूक करणारा संन्यासी असल्याचा दोष देऊ लागले. स्वतः पूजागृहात असताना चांदीच्या पादुका कशा नाहीशा झाला याचा खुलासा ते मागू लागले. माथ्यावर कलंक लागल्याने अपमानित होऊन यतींनी पिठिकापुरम सोडले. पळणीस्वामींनी आम्हाला सांगितले की हे भविष्यात घडणार आहे. ते म्हणाले, बाळांनो, श्रीपादांच्या काही लीला अविश्वसनीय वाटतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या सत्यापासून दूर किंवा असत्य असतात. जर कोणी शंका काढून त्यांच्या जीवनचरित्राची निंदा केली तर तो ब्रह्मराक्षस होईल. अवधूतांनी चरित्रामृतम ग्रंथाच्या सत्यतेबद्दल शंका घेतल्याने श्रीवल्लभांनी पिठिकापुरमवासियांना अवधूतांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घ्यावयास लावली. ही त्यांचीच लीला. माधवाने विचारले, स्वामी, मी माझ्या सूक्ष्मदेहाने पिठिकापुरमला गेल्याचे व तेथे जे प्रसंग घडले ते सांगू काय? श्री पळणीस्वामीने ते मान्य केले. माधव म्हणाला, मी पिठिकापुरममधील एका घरात माझ्या सूक्ष्मदेहाने गेलो. मला त्वरित आढळले की 2 दिव्य अदृश्य पादुकांनी माझी सर्व शक्ती खेचून घेतली आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी पादुका, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री दत्तात्रेय व श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची स्थापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाळा माधवा, ज्या जागेने तुझी सर्व शक्ती खेचून घेतली ते श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला त्या मातामहांचे घर आहे. तेथील पादुकांच्या खाली पाताळात शेकडो वर्षापासून तप करीत असलेले ऋषी आहेत. तू ध्यानात पाहिलेल्या ठिकाणीच श्रीपादांच्या जन्मस्थानी श्रीपादांच्या पादुका स्थापन केल्या जातील. पादुका स्थापनेनंतर काही वर्षांनी विनासायास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतम प्रकाशित होईल. तू ध्यान केलेल्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचे पूर्व अवतार श्री दत्तात्रेय आणि त्यांचे नंतरचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्ती स्थापित होतील. त्यानंतर त्या क्षेत्रात असंख्य दिव्य लीला होतील. श्री पळणीस्वामी काही वेळ स्तब्ध राहिले. त्यांनी आमच्या गुहेजवळच युवकाचे पुरलेले प्रेत खोदून बाहेर काढण्यास सांगितले. प्रेत बाहेर काढल्यावर त्यांनी प्रणव म्हणजे ओमचा उच्चार सुरू केला. श्रीपादराजम शरणम प्रपद्येचा घोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा आला. त्या नवयुवकाच्या शरीरात श्री पळणीस्वामींनी प्रवेश केला. मग व्याघ्ररूपातील व्याघ्रेश्वर शर्माने पळणीस्वामींचे जीर्ण शरीर जवळच्या नदीत टाकण्यासाठी नेले. नवीन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आम्हाला आदेश दिला, तुम्ही हे स्थान त्वरित सोडावे. बाळ माधवा, तू तुझ्या विचित्रपुरमला जावे. तुला पिठिकापुरममधील पुण्यवान लोकांचे तुझ्या सूक्ष्म शरीराने दर्शन घडले. तुला या जन्मात एवढे पुरेसे आहे. बाळा शंकरा, तू तिरुपती महाक्षेत्रात जावे. माधवा, तुम्हा श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद लाभोत. नंतर माधव विचित्रपुरमला निघाला आणि मी तिरुपतीकडे प्रवास सुरू केला. श्रीचरणांच्या लीलांना अंत कोठे. अध्याय 4 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.
सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दोषोपाति देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पिटिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।